पार्लेजी बिस्किटमध्ये कधी तुम्ही दूध टाकून पाहिले का हो? नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच टाकून पहा. फक्त 10 रुपये खर्च करून मार्केटमधील महागड्या स्वीटला टक्कर देणारा हा भन्नाट पदार्थ तयार करून दाखवणार आहे. तर हा पार्लेजी आणि दूध फक्त तुम्हाला दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यापासून जो बनणारा अगदी आगळा वेगळा नवीन पदार्थ आहे. तर तो खाल्ल्यावर तुम्ही थक्कच व्हाल. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला एक डिश घ्यायचं आहे आणि डिशमध्ये आपल्याला फक्त 10 रुपयाचे 2 पार्लेजी बिस्किट पुडे घ्यायचे आहेत. आता बघा, हे 2 पार्लेजी बिस्किट मी फोडून घेतलेले आहेत आणि त्यातले बिस्किट एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हा पदार्थ कितपत बनवायचा आहे, किती प्रमाणात, त्यानुसार तुम्ही बिस्किट पुडे तुम्ही वाढवू शकतात. इथं मी फक्त 2च बिस्किट पुड्यापासून मी तुम्हाला हा पदार्थ बनवून दाखवणार आहे. आता इथं आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये आपल्याला सर्व बिस्किट हे टाकून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये इथं घालायचं आहे आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. आता एकदमच दूध पण तुम्ही जास्त घालू नका बरं का. तर काय करायचं, थोडं थोडं दूध, म्हणजे सुरुवातीला छोटा 1 कप दूध घालायचं आणि नंतर आपल्याला हे काय करायचं आहे, दूध पूर्ण याच्यात म्हणजे बिस्किट या दुधामध्ये पूर्ण मुरतील असंच तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दूध घालायचं आहे आणि आपल्याला हे उलटाण्याने किंवा चमच्याने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कमी खर्च आहे आणि टेस्ट मात्र मस्त आहे. अगदी 10 मिनिटामध्ये फक्त घरातल्या साहित्यात सगळ्यांची फेवरेट होणारी ही डिश आहे. अगदी बघा, हे काय करायचं, मिश्रण चांगलं घट्ट हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आणि असं टेक्स्चर म्हणजे घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच पॅनमध्ये काय करायचं, 1 वाटी साखर घालायची. तर छोटी 1 वाटी म्हणजेच 1 कप साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे आणि साखर ही आपल्याला चांगली वितळून घ्यायची आहे. अगदी 7 ते 8 केशरच्या काड्या घालायच्या आहेत. म्हणजे याने आपण जो पदार्थ बनवणार आहोत की नाही, तर त्याला छान असा फ्लेवर छान येतो. त्या पदार्थामध्ये फ्लेवर छान उतरतो आणि रंग पण छान दिसतो. अगदी 2-3 इलायची घालायची आहेत फोडून आणि साखर ही आपल्याला चांगली अशी वितळून घ्यायची आहे. अगदी बघा, साखर आता चांगली विरघळलेली आहे आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि याचा पाक आपल्याला थोडासा काय करायचा आहे, असा चिपचिपा पाक बनवून घ्यायचा आहे. अगदी हातावर आपल्याला काय करायचं, थोडंसं असं हातावर घ्यायचं, 2 बोटाने असं चेक करायचं. असं चिपचिपा वाटला की गॅस बंद करायचा. आता इकडे आपलं हे मिश्रण बघा मस्त असं थंड झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आज आपण नेमका कुठला पदार्थ बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत पार्लेजी बिस्किट पासून गुलाबजामुन. तर बघा, काय करायचं, गुलाबजामुनच्या आकाराचं आपल्याला थोडे थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला गोल गरगरीत असे हे गुलाबजामुन याचे बनवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून पहा तर खरं, खूपच टेस्टी लागतात, स्वादिष्ट लागतात. अगदी बघा, आपण खव्याचे बनवतो की नाही, अगदी त्यापेक्षाही खूपच सुंदर म्हणजे टेस्टी अशी चव येते. एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा. घरामध्ये जर तुमच्याकडे कधी खवा नसेल आणि जर मुलांना तुम्हाला जर काहीतरी जर गोड खावंसं वाटत असेल ना, तर तुम्ही हे पार्लेजी बिस्किट पासून गुलाबजामुन नक्की बनवून बघा. आता बघा, आपले गुलाबजामुन पूर्ण बनवून झालेले आहेत. आता इथं आपल्याला एक घ्यायचं आहे आप्पे पात्र आणि त्याच्यामध्ये अगदी आपल्याला केटलीतली 1 पळी तेल घालायचं आहे. अगदी आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं आणि याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन ठेवायचे आहेत. अगदी बघा, 2 चमचे तेलामध्ये हे सर्व बघा, हे गुलाबजामुन आपले असे कमी तेलामध्ये आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत. आता काय करायचं, लगेच आपण आप्पे पात्रामध्ये हे गुलाबजामुन टाकले की लगेच पलटी करायची, गडबड करायची नाही. अगदी काय करायचं, 2 मिनिट थांबायचं आणि नंतर आपल्याला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे. जास्त मंद पण नाही आणि जास्त हाय पण ठेवायचा नाही. आणि आपल्याला पूर्ण बाजूने काय करायचं आहे, असं आलटून पलटून आपल्याला सर्व गुलाबजामुन हे चांगले आपण गुलाबजामुन तळून घेतो की नाही, अगदी त्याच रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे
चांगले असे परतून घ्यायचे आहेत. आता इथं पाहू शकतात मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आणि गुलाबजामुन जसे आपण तळतो की नाही खव्याचे, अगदी त्याच पद्धतीचे इथं आपले हे गुलाबजामुन मी आप्पे पात्रामध्ये भाजून घेतलेले आहेत, म्हणजे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. आता सेम त्याच पद्धतीने राहिलेले गुलाबजामुन सुद्धा आपल्याला असेच कमी तेलामध्ये हे भाजून घ्यायचे आहेत. चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता इथं बघा सेम त्याच पद्धतीने राहिलेले गुलाबजामुन मी पूर्ण असेच बनवून घेते. अगदी झटपट बनणारे आहे. आता लहान मुलं कधी-कधी हट्ट धरतात, की आई मला गुलाबजामुन खायचेत, काहीतरी गोड बनवून दे. तर तेव्हा झटकीपट तुम्ही पार्लेजी 2 बिस्किट पुड्यापासून हे गुलाबजामुन बनवून मुलांना खायला देऊ शकतात. आता इथं गुलाबजामुन बघा हे चांगले म्हणजे आपले झालेले आहेत बनवून. तर ते काय करायचे आपल्याला चांगले थंड करून घ्यायचे आहेत आणि एकीकडे आपला पाक सुद्धा थंड झालेला आहे. आता हे चांगले थोडेसे कोमट आहेत तोपर्यंतच काय करायचं एका डिशमध्ये आपल्याला हे गुलाबजामुन काढून घ्यायचे आहेत आणि आपला पाक पण थंड झालेला आहे, तर तो आपल्याला फक्त कोमटच हवा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाक मुरण्यासाठी घालायचा आहे. तर बघा पाक याच्यामध्ये घालायचा आणि 1 ते 2 तासासाठी हे आपल्याला गुलाबजामुन असेच पाकामध्ये ठेवायचे आहेत. तर आहे की नाही रेसिपी सोपी? मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि तुमचा सपोर्ट तीच आमची प्रेरणा आहे. अगदी बघा, अगदी रसरशीत असे मुरलेले पार्लेजी बिस्किटपासून बनवलेले हे आपले गुलाबजामुन अगदी बघा तोंडात टाकताच विरघळणारे इथं बनवून तयार झालेले आहेत. आता 2 तासानंतर मी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर आपले गुलाबजामुन हे गुलाबजामुनला कसं टेक्स्चर आलेलं आहे. तर इथं पाहू शकतात काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि अगदी पाकामध्ये रसरशीत असे मुरलेले हे पार्लेजी बिस्किटपासून बनवलेले रसरशीत मुरलेले गुलाबजामुन इथं आपले बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आजची ही गुलाबजामुन रेसिपी जर थोडी देखील जर आवडली असेल ना, प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही पण या पद्धतीनेच पार्लेजी बिस्किटपासून हे गुलाबजामुन बनवून बघा आणि तुमचे गुलाबजामुन कसे झाले मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.